नमस्कार. आज आपण एका अशा कायद्यावर बोलणार आहोत जो वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातला नाजूक तोल सांभाळतो. आणि हो, परीक्षेच्या दृष्टीनं तर हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे PCPNDT कायदा 1994. चला तर मग या कायद्याला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, जणू काही परीक्षेच्या प्रश्नाचं उत्तरच तयार करतोय. वैद्यकीय तंत्रज्ञान हे खरं तर मानवासाठी एक वरदान आहे. पण तेच तंत्रज्ञान शाप कधी बनतं, हाच तो मूळ प्रश्न आहे, ज्यातून या कायद्याची गरज निर्माण झाली. अल्ट्रासाऊंड आणि ॲम्निओसेंटेसिस सारख्या चाचण्या, ज्या खरं तर बाळाच्या आरोग्यासाठी होत्या, त्यांचा गैरवापर सुरू झाला आणि बघता बघता एका मोठ्या सामाजिक संकटाने डोकं वर काढलं. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही नेमकी समस्या काय होती आणि कायद्याची गरज का पडली? मग कायद्याची उद्दिष्टे कोणती होती? ॲम्निओसिंथेसिस चाचणीचा गैरवापर कसा रोखला जातो, एका ठोस उदाहरणातून कायदा कसा काम करतो तेही पाहू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी हे सगळं लक्षात ठेवायला एक सोपा माइंड मॅप. तर सुरुवात करूया अगदी मुळापासून. या कायद्याची गरजच का निर्माण झाली? झालं असं की गर्भातल्या बाळाला काही व्यंग तर नाही ना, हे तपासण्यासाठी काही प्रगत चाचण्या आल्या. पण लोकांच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. या चाचण्यांचा वापर गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी होऊ लागला आणि त्यातूनच भारतात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण प्रचंड वाढलं. हे एक अगदी सरळ आणि तितकंच भयानक समीकरण होतं. बघा, तंत्रज्ञानाचा झाला गैरवापर, त्यातून वाढली स्त्री भ्रूण हत्या आणि त्याचा थेट परिणाम झाला तो समाजातील लिंग गुणोत्तरावर. म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूपच कमी झाली. याच गंभीर परिस्थितीला आळा घालण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि 1994 मध्ये हा PCPNDT कायदा अस्तित्वात आला. चला आता बघूया की या कायद्याची मुख्य उद्दिष्टे म्हणजे नेमके हेतू काय होते. सरकारने हा कायदा का आणला, यामागे काय विचार होता? या कायद्याची 6 मुख्य उद्दिष्टे होती. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्त्री भ्रूण हत्या थांबवणं. दुसरं, लिंग निवडीसाठी तंत्रज्ञानाचा होणारा गैरवापर रोखणं. तिसरं, जन्मपूर्व चाचण्या फक्त आणि फक्त वैद्यकीय कारणांसाठीच झाल्या पाहिजेत हे पक्क करणं. चौथं, या चुकीच्या प्रथेमुळे काय नुकसान होतंय याबद्दल समाजात जागृती निर्माण करणं. पाचवं, सगळ्या डायग्नॉस्टिक सेंटर्सवर कडक नजर ठेवणं. आणि सहावं म्हणजे जे कोणी हा नियम मोडतील, मग ते डॉक्टर असोत किंवा नातेवाईक, त्यांना कठोर शिक्षा देणं. ह्या सगळ्या प्रकरणात एका चाचणीचं नाव प्रामुख्याने पुढे आलं, ते म्हणजे ॲम्निओसेंटेसिस. ही एक खूप महत्त्वाची वैद्यकीय चाचणी आहे, पण तिच्या गैरवापरामुळे ती प्रचंड वादग्रस्त ठरली आणि म्हणूनच या चाचणीवर नियंत्रण आणणं खूप गरजेचं होतं. मग हे ॲम्निओसेंटेसिस म्हणजे नेमकं काय? तर ही एक जन्मपूर्व वैद्यकीय तपासणी आहे. यामध्ये गर्भाशयातून ॲम्निओटिक नावाच्या द्रवाचा एक छोटासा नमुना घेतला जातो आणि त्यातून बाळाला डाऊन सिंड्रोमसारखे काही आनुवंशिक आजार किंवा इतर आरोग्य समस्या आहेत का हे तपासलं जातं. म्हणजे मूळ हेतू खूप चांगला आहे. ही प्रक्रिया साधारणपणे गर्भधारणेच्या 4थ्या किंवा 5व्या महिन्यात करतात. एका अतिशय पातळ सुईच्या मदतीने गर्भाशयातून तो द्रव काढला जातो. या द्रवामध्ये बाळाच्या पेशी असतात, ज्यांची लॅबमध्ये तपासणी होते आणि बाळाला काही आनुवंशिक त्रास आहे की नाही हे कळतं. पण खरा कळीचा मुद्दा इथेच होता. ह्या चाचणीतून बाळाचे आरोग्य तर कळत होतंच, पण त्यासोबतच गर्भाचे लिंग म्हणजे मुलगा आहे की मुलगी हे सुद्धा समजत होतं. आणि नेमकं ह्याच गोष्टीमुळे या चाचणीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू झाला, जो पुढे स्त्री भ्रूण हत्येला कारणीभूत ठरला. मग कायद्याने हा गैरवापर कसा थांबवला? तर काही कडक पावलं उचलली. 1. लिंग निदानासाठी ही चाचणी करण्यावर सरसकट बंदी घातली. 2. अशा चाचण्यांच्या जाहिराती करणं बेकायदेशीर ठरवलं. 3. प्रत्येक चाचणीची सविस्तर नोंद ठेवणं बंधनकारक केलं. आणि 4. ही चाचणी फक्त सरकारी नोंदणीकृत केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच केली जाईल असं बंधन घातलं. पण याचा अर्थ असा नाही की या चाचणीवर पूर्णपणे बंदी आहे. नाही, काही अत्यंत गरजेच्या वैद्यकीय परिस्थितीत ही चाचणी आजही कायदेशीर आहे. उदाहरणार्थ, जर कुटुंबात कोणाला आनुवांशिक आजार असेल, गरोदर स्त्रीचं वय 35 पेक्षा जास्त असेल किंवा आधीच्या बाळाला काही जन्मजात व्यंग असेल, अशा गंभीर कारणांसाठी ही चाचणी करायला परवानगी आहे. आता फक्त नियम सांगून नाही, तर एका प्रत्यक्ष उदाहरणातून समजून घेऊया की कायद्याची अंमलबजावणी किती कठोरपणे केली जाते आणि नियम मोडल्यास काय होतं. चला
एक प्रसंग डोळ्यासमोर आणूया. एका जोडप्याला आधीच 2 मुली आहेत. त्यांना वाटतंय की यावेळी मुलगाच हवा. म्हणून ते डॉक्टर ब यांच्याकडे जातात आणि गर्भाचं लिंग तपासण्याची बेकायदेशीर मागणी करतात. डॉक्टर ब यांना पैशांचा मोह आवरत नाही. ते कायद्याचं उल्लंघन करून ती बेकायदेशीर चाचणी करतात आणि त्या जोडप्याला सांगतात की गर्भात मुलगी आहे. इथे डॉक्टर ब यांनी एक गंभीर गुन्हा केलेला आहे. पुढे काय होतं, जेव्हा सरकारी यंत्रणेला म्हणजे समुचित प्राधिकरणाला याची खबर लागते, तेव्हा ते क्लिनिकवर छापा टाकतात. सोनोग्राफी मशीन सील करतात आणि डॉक्टर ब ला अटक होते. एवढंच नाही तर त्यांचा वैद्यकीय परवाना कायमचा रद्द होतो आणि ज्या पतीने ही मागणी केली होती त्याच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाते. यावरून कायद्याची ताकद आपल्या लक्षात येते. बरं, आता एवढी सगळी माहिती परीक्षेसाठी लक्षात कशी ठेवायची हा प्रश्न पडला असेल, बरोबर? पण काळजी करू नका. त्यासाठीच आहे हा आपला खास परीक्षेसाठीचा माइंड मॅप. हे बघा, किती सोपं आहे हे. आपली मुख्य समस्या काय होती? तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि स्त्री भ्रूणहत्या. कायद्याची उद्दिष्टे काय होती? भ्रूणहत्या थांबवणं, चाचण्यांवर नियंत्रण आणणं आणि गुन्हेगारांना शिक्षा. ॲम्निओसेंटेसिसबद्दल मुख्य नियम काय? लिंग निवडीसाठी पूर्ण बंदी, पण वैद्यकीय कारणांसाठी परवानगी. आणि शिक्षा काय? तुरुंगवास, मोठा दंड आणि डॉक्टर व ग्राहक दोघांनाही शिक्षा. झालं, एवढं लक्षात ठेवलं की उत्तर तयार. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? याचा निष्कर्ष काय? खरं तर एका चांगल्या समाजासाठी तंत्रज्ञान आणि नैतिकता यांच्यात समतोल असणं किती महत्वाचं आहे हेच हा कायदा आपल्याला शिकवतो. एका वाक्यात सांगायचं झालं तर तंत्रज्ञान हे एक वरदान आहे, पण त्याचा गैरवापर हा समाजासाठी शाप आहे. आणि हा PCPNDT कायदा त्याच गैरवापराला प्रभावीपणे रोखण्याचं काम करतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा कायदा हे सुनिश्चित करतो की वैद्यकीय तंत्रज्ञान हे जीव वाचवण्यासाठी वापरलं जावं, जीव घेण्यासाठी नाही. हा कायदा प्रत्येक मुलीला या जगात येण्याचा, तिचा जन्म घेण्याचा हक्क मिळवून देतो. जर तुम्हाला हे विश्लेषण अभ्यासासाठी खरंच उपयुक्त वाटलं असेल तर या प्रयत्नांना एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि वर्गमित्रांनाही हे नक्की शेअर करा. परीक्षेच्या तयारीत त्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल.